हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज एक नवीन विषय आहे, तो आपल्या पिढीचा आहे, म्हणजे सासूरवास आणि सूनवास. ह्या दोन्ही गोष्टींना तोंड देणारी पिढी ही आपली शेवटची पिढी आहे. म्हणजे ह्याचे पुढे सासूरवासही नसणार, सूनवासही नसणार. आपली पिढी तसं बघायला गेलो का नाही, खूप जरा मी काय म्हणू वेगळी आहे हो. का म्हणजे गेले 20-25 वर्षात जेवढे काही बदल झाले आणि फास्ट, हे बदल एवढे फास्ट झाले ते आपल्या पिढीनं बघितले. पूर्वी बदल होत होते, नाही म्हणत नाही, पण खूप स्लो होते, सावकाश होते. पण गेले 25 वर्षात जे काही घडत चाललेलं आहे हे एकदम फास्ट आहे आणि हेचे साक्षीदार आपण सर्व आहोत. आता हे मी का म्हणते, सासूरवास आणि सूनवास दोन्ही आपल्या पिढीनं भोगले. नो डाऊट, मी असं नाही म्हणत सगळीकडे होतं, पण आपल्या वेळी कसं आपण सासूबाई म्हणजे जास्त रेस्पेक्ट देत होतो. त्या काही बोलल्या तरी कधीच उलट उत्तर देत नव्हतो आणि एकत्र राहत होतो. पण सर्व तेव्हा हे कॉमन होतं, काही वेगळं नव्हतं. पण आत्ताच्या पिढीला मी का म्हणते आपली पिढी शेवटची, म्हणजे आज आता आपल्या सुना आपल्या बरोबर राहतात का? इन जनरल म्हणजे प्रत्येक गोष्टीला माहीत आहे एक्सेप्शन आहे, पण इन जनरल लग्न झाल्यावर मुलगा सून वेगळे राहतात. एक म्हणजे कामानिमित्तानं ते वेगळे असतात आणि वेगळे राहतात. एकत्र राहिले तरी सून नोकरी करणारी असली तर ती सकाळी गेली की संध्याकाळी रात्रीला घरात येत असते. त्यामुळे तिला कुठलाची सासूरवास भोगावा लागत नाहीये आणि सासूला पण त्यामुळे सूनवास भोगावा लागत नाही. उलट हे चांगलंच झालं म्हणेन मी. ह्याला काही असं नावं ठेवण्यासारखं नाही, काही नाही, उलट चांगलं झालं. आणि हल्लीची पिढी हुशार आहे, समजदार आहे. फक्त एकच इन जनरल मला हल्लीचे पिढीत कमी दिसतीये, ती म्हणजे पेशन्स कमी आहे त्यांना. ते थांबायला जरासं वेळ जाऊ देत मग ओके होते असं म्हणायला तयार नाहीत. आपल्या पिढीकडे हे पेशन्स भरपूर होतं. तर पेशन्स आत्ताचे पिढीकडे खूप खूप कमी झालेला आहे. का? त्यांना सगळं रेडीमेड मिळते त्यामुळे असेल, त्यांना मी दोष देत नाही. इवन मॅगी सुद्धा 2 मिनिट्स, कुठलंही स्विच ऑन केलं की लगेच सगळं काही मिळते. फक्त उजेडायचं असं नाही आहे, पाणी म्हणा, कॉफी म्हणा, टी म्हणा, फक्त ऑन करायचं एवढा वेळ लागतो, बाकी काही वेळ लागत नाही. त्यामुळे असेल त्यांना पेशन्स कमी झालं का सगळं लगेच मिळते, लवकर मिळते. आपल्या पिढीच्या लोकांना हे असं नव्हतं. कुठल्याही गोष्टीसाठी खूप वेळ लागायचा. आता साधं घर बांधायचं बघा की आपल्या पिढीतले बहुतेक लोकांनी रिटायरमेंटचे आधी राहायला स्वतःचं घर केलेलं आहे. आताची मुलं लग्नाच्या आधी त्यांचा स्वतःचा फ्लॅट झालेला असते. एम आय राईट? म्हणजे हे सगळं काळाप्रमाणे बदल झालेला आहे आणि आपण तो एक्सेप्ट करायला पाहिजे, नाही म्हणून चालणार नाहीये. आता मी हे का आपली पिढी ह्या बऱ्याच गोष्टींना आता मी इथे विषय घेतलाय सासूरवास आणि सूनवास. हे शेवटची आहे आपली पिढी. का? म्हणजे पुढच्या पिढीला सासूरवास नसणार आहे आणि सूनवास पण नसणार आहे. ह्यातले चांगले पॉइंट्स पण आहेत
काही तोटे पण असू शकतील, नाही म्हणत नाही मी. का म्हणजे आपल्या वेळेला आपण कितीतरी गोष्टी आपल्या सासूबाईंकडनं शिकलेलो आहोत. मी तरी आहे, मला तरी आय वॉज रॉ, काही येत नव्हतं स्वयंपाक. माझ्या सासूबाई उत्तम सुगरण होत्या, त्यामुळे त्यांच्याकडनंच मला हे सगळं मिळालेलं आहे. त्यामुळे अशा चांगल्या गोष्टी खूप आहेत. पण हल्लीचे मुलांना काय झाले, त्यांना कोणी इंटरफिअर केलेलं चालत नाही, लुडबुड केलेलं चालत नाही. सुनांना नव्हे, आपले मुलांना मुलींना सुद्धा आई वडिलांची जास्त लुडबुड, जास्त विचारलेला चौकशा केलेल्या चालत नाही. काही गरज असलेला मी सांगते किंवा सांगतो, जास्त प्रश्न विचारत जाऊ नकोस असं म्हणतात. त्यामुळे मी म्हणते तर सासूरवास तरी ह्याच्या पुढे नाहीच झालेला आहे. पूर्वी एक काळ होता, तेव्हा एकदम पूर्वी कसा लग्न होऊन जाताना मुली घाबरायच्या, सासरी जायचं आहे, आता तिथे कसं आहे काय, मला ऍडजस्ट करावं लागते, हे सगळं. नंतरचा काळ असा आला, सासवा घाबरायला लागल्या, आता सून येणार आहे, मग तिच्यासाठी अमुक, तिच्यासाठी कितीतरी माझ्या मैत्रिणींनी मी बघितले, सून येणार म्हणताना तिच्यासाठी ड्रेसिंग टेबल, तिच्यासाठी सेपरेट कपाट, अमुक तमुक सगळ्या तयारी करून ठेवलेल्या. म्हणजे सून आल्यावर तिनं काही म्हणायला नको, तिला काही त्रास व्हायला नको म्हणून आधी घाबरून राहायचा वेळ पण होता. माझ्या मैत्रिणींचा बघितले मी, सून येणार म्हणजे त्या घाबरलेल्याच होत्या, कसं काय बाई असं म्हणून जरा स्वतःच सांभाळून राहायचं हे दृष्टीनं होत्या. पण ही आपली पिढी शेवटची, का म्हणजे पुढच्या पिढीला सासूरवास नसणार आहे, सूनवास पण नसणार आहे. का म्हणजे एकत्र पद्धती, एकत्र कुटुंब पद्धती खूपच कमी झालेली आहे. लग्न झाल्यावर गावात असले तरी आई वडील पण म्हणतात तुमचं तुम्ही वेगळं राहावा म्हणून. का म्हणजे हल्ली घाबरली तो लोक, उगी उद्या आमच्यावर का आमच्यामुळे पटलं नाही कशाला. का म्हणजे लोक आधी म्हणतात आई वडिलांमुळे सुनांना त्रास होतो, अमुक होते म्हणून आई वडील पण म्हणतात आमचं आम्ही करतोय, तुमचं तुम्ही. आणि कामानिमित्तानं लांब म्हणा परदेशात असले ते प्रश्नच नाहीये. त्यामुळे सासूरवास ह्याच्या पुढे नसणार आहे. म्हणजे पुढच्या पिढीला, आपली पिढी ही शेवटची. आपण दोन्ही भोगले, सासूरवास पण भोगले, सुनवास पण भोगले. ही आपली शेवटची पिढी आहे. आणि सुनवास का नसणार आहे? अहो, ह्याच इंडिपेंडेंट राहिल्यावर पुढची पिढी ह्यांच्या सुना काही ह्यांच्या बरोबर राहणार आहेत का? नाही. त्यामुळे ह्यांना सुनवास पण नसणार आहे. आपल्या पिढीतल्या बरेच आज सुद्धा मी बघते की ती तरी सासू सून यायची वेळ झाली तिच्यासाठी चहा करून ठेवते, अमुक करून ठेवते, किंवा ती यायचे वेळेला बाकीची काही तयारी असलेली करून ठेवते, घर हॉल बिल स्वच्छ ठेवते. नाही ते काही पसारा, मुला पसारा करतातच हो. पण तिला आला की असं घर अस्तव्यस्त आवडत नाहीये, म्हणून ती यायचे वेळेला ती यायला अजूनही अर्धा तास आहे म्हटल्यावर वॉकिंगला आलेल्या बायका सुद्धा पटकन घरी जातात. हॉल बिल घर काय आवरून ठेवायचं, तिला येताना चहा कॉफी करून ठेवायचं, हे सगळं करतात. एवढ्या करूनही काहीतरी तक्रारी असतातच त्यांच्या, हे का असं ठेवला, अमुक का दूधच का जास्त संपलं, अमुक का असं झालं, असं असते. तरी त्या बोलत नाहीत. म्हणजे हा सुनवास म्हणायचा का नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला आता ह्याच इंडिपेंडेंट राहतात, मग ह्यांच्या सुना तरी काही ह्यांच्या बरोबर राहणारच नाहीत. त्यामुळे त्यांना सुनवास पण
नसणार आहे. म्हणून म्हणते मी, आपली पिढी ही शेवटची आहे, जे सासूरवास आणि सूनवास दोन्ही बघितलेला आहे आणि हेतनं त्या समर्थपणे पुढे निघालेल्या आहेत. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल?